बॉटनिकल गार्डन मध्ये हे जे रोप प्लांट्स आहेत, हे रोपं जी आहेत आपल्याला कसे लावून घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपण हे कसं पॉट घेतलेलं आहे. त्या पॉटला बघा मागे छिद्र आहेत. छिद्र दिसतात ना तुम्हाला छिद्र? हो. तर ही छिद्र कशासाठी असतात की त्या प्लांट मधून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा म्हणून. पाण्याचा निचरा म्हणजे पाणी जावं, पाणी होल्ड करून ठेवू नये. पाणी जर त्या मातीत खूप दिवसपर्यंत राहिलं तर मुळं कुजू शकतात. म्हणून पाणी त्याच्यामधून आपण जे पाणी देतो रोपाला ते एक्सेस ऑफ वॉटर निघून जावं म्हणून हे छिद्र असतात. ओके. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, विटाचा एक थर भरायचा. ती साधारणतः बघा किती असेल, विटाच्या थराचं जाडी जी असेल ती साधारणतः असेल 1 इंचापर्यंत. 1 इंच आपण काय घेतलेलं आहे, 1 इंच आपण विटाचं 1 इंचाची जाडी अशी घेतलेली आहे. त्यानंतर आपण आपल्याकडे मिक्सचर आहे, माती आणि खताचं मिक्सचर आहे. शेणखत आणि माती हे मिक्स करून ठेवलेलं आहे. त्याचं मिक्सचर आपण वर भरूयात. आपण तुम्ही याच्यामध्ये सुकलेला पालापाचोळा, कचरा हे देखील भरू शकता. माती आणि खत याचं मिश्रण घेऊया. हे माती आणि शेणखत याचं मिश्रण आहे. ते जवळपास आपण काय करूयात, अर्ध्यापर्यंत भरूयात. आता याच्यामध्ये हे मी झाड लावणार आहे. ओके. बघायला मुळं असली पाहिजे. तर मुळं असली की ते लवकर चिटकतात. आता पावसाळा आहे तर, आणि एक हातानेच असा आपण खड्डा करूयात. त्याच्यात टाकू खड्डा, हाताने ते खड्डा करूयात आपण. आणि हा खड्डा आपल्याला, या खड्ड्यामध्ये हे मूळ असलेलं झाड असं लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने माती टाकायची. माती आणि हे पॉट मिक्स म्हणतात त्याला. तुम्ही याच्यामध्ये शेणखत, गांडूळ खत असं काहीही मिश्रण घेऊ शकता. म्हणजे फक्त ही माती नाही आहे. ओके. मातीमध्ये शेणखत आपण मिक्स केलेलं आहे. याप्रमाणे असं थोडंसं दाबायचं जेणेकरून हे झालं आपलं पॉट तयार. ओके. अजून एक मी दाखवते. ते आपण शेवंतीचं, आता हे पॉट जे दिसतं तुम्हाला, या पॉटमध्ये आपण गेलो, हे तिकडे ठेवा. या पॉटमध्ये आपण शेवंतीची रोपं लावली होती गेल्या वर्षी. तर या पॉटमध्ये बरेचशी शेवंतीची रोपं आलेली तुम्हाला दिसत आहेत बघा. अशी खूपच आपल्याकडे शेवंतीची रोपं आपण गेल्या वर्षी तयार केली होती. तर एका रोपापासून खूप सारी रोपं आलेली आहेत. मग आता मी काय करते, या रोपांपासून आणखीन रोपं तयार करूयात ना आपण, म्हणजे भरपूर आपल्याकडे शेवंतीची रोपं तयार होती. मग आत्ताच्या प्रक्रियेप्रमाणेच मी हे काय करते, आधी थोडंसं मुळापासून रोप इथे तयार झालेलं जे आहे ते घेते इथं. हे बघा मुळापासून तयार झालेला आपल्याला रोप मिळालेला आहे. या पद्धतीने रोप काढायचा. मी काय केलं, एक रोप वेगळं केलं. या पॉटमध्ये भरपूर रोपं होती शेवंतीची. मग असंच आपल्याला 1 इंच जाडी असलेला आपण आधी काय केलं, विटांचा चुरा असलेला थर केला आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तुम्ही कचरा, पालापाचोळा सुद्धा याच्यामध्ये मी आता सांगितलं तुम्हाला वापरू शकता तुम्ही कचरा, पालापाचोळा. आता माझ्याकडे हा कचरा आहे, या गार्डन मधलाच हा थोडासा कचरा आहे. हा कचऱ्याचा थर मी तर करू शकते. तुम्ही याचा पण थर करू शकता. म्हणजे विटांचा थर, त्याच्यावरती कचऱ्याचा थर आणि त्याच्यावरती तुम्ही माती आणि शेणखत याचं मिक्सचर असं करू शकता. ओके. असं करून झालं की तुम्ही त्याला काय करायचंय, का खड्डा करायचा. काय करायचा, खड्डा करायचा. हातानेच असा खड्डा करून घ्यायचा आणि या खड्ड्यामध्ये तुमचा हा रोप लावून घ्यायचा. इथे दाखव, इथे दाखव. असा खड्डा केला आणि या खड्ड्यामध्ये असं रोप लावून घ्यायचं. आणि वरनं काय करायचं, थोडीशी पुन्हा ते मुळं व्यवस्थित बसण्यासाठी आपण त्याला काय करायचं, मातीने भरून घ्यायचं. आणखी थोडी माती दे मला. माती आणि शेणखतचं जे मिक्सचर आहे ते दे. कळलं का तुम्हाला कसं लावायचं? आता तुम्ही थोडस ब्रेक घ्या आणि सगळ्यांनी येऊन एक एक रोप लावायचं. लावणार? व्हेरी गुड. चलो. तर तयार आहेत विटाचे तुकडे भरून आणि सर्व विद्यार्थी काय करत आहेत, आता माती भरणार आहेत. माती आणि शेणखत याचं मिक्सचर भरणार आहेत, जे राहुल सरांनी तयार करून दिलेलं आहे. आणि ते मिक्सचर जे आहे त्यांनी हाताने छानपैकी भरत आहेत. दाबायचं नाहीये, नरखेड दाबायचं नाहीये मातीला. दाबलं तर त्या मुळांना श्वास घेता येणार नाही ना, म्हणून माती हाताने जोरात दाबायचं नाही, लूज ठेवायचं असं. हे छान करताय सगळेजण. तुमच्या घरामध्ये पण असे लावत चला.
हो तिथं आहे बघ, तिथं कुंड बघ, तिथं आहे बघ मोठे. पहिल्याच रोप सोड आणि एक मोठं कुंडी घ्या. हो तिथं कुंडी आहेत बघ, त्यातलं घ्या. ते तिथं हा बघ मोठं. आज हे रोपं लावलेली आहेत बॉटॅनिकल गार्डन तर्फे. तुम्ही कितवीचे सगळे? व्हेरी गुड. आपण सगळ्यांनी मिळून हे आज रोपं लावून घेतलेली आहेत. हिप हिप छान, व्हेरी गुड. दाखवा दादा किती रोपं लावली आम्ही सगळे. तुम्हाला कळलं ना कसं लावायचं रोप? आता तुम्ही पुन्हा लावणार ना, तुम्हाला सांगितलं तर छान. आता आणखीन पॉट्स आपल्याला भरायचे, तेव्हा तुम्ही सगळे झाडं तुम्ही स्वतः लावायची आहेत. मी नसताना पण तुम्हाला लावता आलं पाहिजे. द्या.